हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर असं मस्तपैकी आम्ही रेडी झालेलो आहोत आणि सगळ्यांच्या फेसेसवर अशी खूप मस्त स्माइल पण दिसत असेल तुम्हाला, हॅपी फेसेस। तर आम्ही चाललो आहोत एक ठिकाणी, कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढे समजेलच, थंबनेल वरून पण तुम्हाला समजलेच असेल। तर येस, आमची गाडी येणार आहे, म्हणजे संग्रामदादा आणि अनामिकाने गाडी बुक केलेली आहे। गाडी कोणती आहे ते सगळं तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल। तर खूप एक्सायटेड आहोत। दादा आणि आई वडील, त्यांच्या आई वडील आलेत गावावरून, तर ते सगळेजण गेलेत पुढे, थोडे फॉर्मॅलिटीज वगैरे आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत आणि आम्ही मागून निघालो। आमचं थोडं आवरायचं बाकी होतं, मग अनामिका आमच्यासाठी थांबलेली होती। सो आता आम्ही सगळेजण निघालो आहोत, ते आमच्या पुढेच आहेत आणि अनामिकाचे पण मम्मी पप्पा येतात आणि फ्रेंड्स पण येणार आहेत, काही जे त्यांचे फ्रेंड्स आहेत, पण आम्ही एकमेकांना ओळखतो, सगळ्यांना भेटणार आहोत। तर हा व्लॉग कंटिन्यू करा आणि गाडी कोणती आहे ही तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल। सो आता आम्ही इथे थांबलेलो आहोत, फ्लॉवर्स वगैरे घेतलेत। कितना करने का है भाई? 350 350 करो। ये लो भाई। ओ भैया। सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आता शोरूमला, सगळेजण इथेच आहेत। काय फायदे झालं ना हे दोघं ते मस्त बसले होते पण डोळे तुझ्यासारखेच काकूस सेम हो ना, सेम सेम डोळे आहेत ना। सो फायनली क्रेटा गाडी घेतलेली आहे। त्याला पण टाळ्या वाजवायच्या। कोणी वाजवू न वाजवू, आम्ही वाजवू। काय रे सर? टाळ्या माझ्याकडे सर, हे चला इकडे घे।
काय रे सगळं नवीन दिसतंय ना त्याला. ये काल निघालो होतो सारंग परत हाय फाय सो फायनली अनामिकाची त्यांची गाडी घेऊन झालेली आहे. आता सगळेजण घरी जायला निघालेत आणि अनामिका आता आमच्याच गाडीमध्ये येते कारण की तिचे आई वडील ते पण आता घरी येत आहेत. मम्मी पप्पा पण येत आहेत ना? नाही नाही मम्मी पप्पा पण येत आहेत ना आता घरी. मग कोण बसलं आता गाडीत? पप्पाला बस स्टॉपला. अच्छा अच्छा हा 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 चालेल ठीक आहे. सो आता आम्ही निघतोय आता घरी जाऊ थोडस फ्रेश वगैरे होऊ आणि आम्ही निघणार आहोत मुंबईला. कसं वाटतंय? वळून वळून नाही मम्मी अच्छा मम्मी पप्पा मला छान वाटतंय ना? लवकर लवकर आता मुंबईला या आम्हाला भेटायला आम्हाला सरप्राईज द्या मग आपण मस्त फिरू मुंबई. कारण की तुम्ही मुंबईला आल्यानंतरच हा माणूस मला मरीन ड्राईव्हवर घेऊन जाणार आहे असं ठरलेलं आहे. चलो कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला परत एकदा. तुझं काय रे मध्ये ठीक आहे चलो. सो झुडिओमध्ये गेलो थोडीफार शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. अनामिका आमच्या सोबतच होती. सो अनामिकाचं चाललं होतं का स्नेहल तू ड्राईव्ह कर मला बघायचं आहे तू कशी ड्राईव्ह करते. इवन अनामिका सुद्धा ड्राईव्ह करते पण तिची आता नवीनच कार आलेली आहे सो ती पण इथून पुढे ड्राईव्ह करेल. तिला माझा कॉन्फिडन्स बघायचा होता त्याच्यामुळे ती मला बोलली तू ड्राईव्ह कर. सो थोडंफार मी ड्राईव्ह केलं घरी जाईपर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हा दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स अनामिका आणि संग्राम दादा. खूप छान अशी तुम्ही गाडी घेतली. आमच्याकडे पण क्रेटा आहे आमची जुनं मॉडेल आहे फर्स्ट मॉडेल. तुम्ही आता नवीन टॉप मॉडेल घेतलं आणि खूप भारी वाटलं. आमचं गाडीमध्ये बसायचं राहून गेलं पण आता लवकरात लवकर तुम्ही मुंबईला जेव्हा येशाल तेव्हा आपण मस्तपैकी फिरू छान छान ट्रिप काढू आणि खूप सारे मेमरीज क्रिएट करू एवढीच इच्छा. आणि खूप भारी वाटतंय की तुम्ही एवढी सुंदर अशी गाडी घेतली. अशीच प्रगती करा कायम एकमेकांसोबत राहा एवढंच मी बोलेल. आणि सर्वांनी ह्या दोघांना कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्लॉग बघायला माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा आणि खूप सारं प्रेम द्या आणि कॉंग्रॅच्युलेशन्स प्लीज मेसेज करा सर्वांनी. थँक्यू सो मच बाय.